सावधान, 120 किलोमीटर वेगानं चक्रीवादळ जवळ येत आहे। या तारखेला महाराष्ट्रात सगळ्यात मोठं चक्रीवादळ धडकणार। हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3 मोठे धोक्याचे इशारे दिले आहेत। पहिला इशारा हा उष्णतेचा आहे। या 2 तारखांना महाराष्ट्रामध्ये भयानक उष्णता। या 2 तारखेला घराबाहेर पडू नका। तर दुसरा इशारा मान्सूनच्या संदर्भातला आहे। मान्सूनचा फायनल अंदाज आता जाहीर झालाय। तारीख जाहीर झाली तर तिसरा अंदाज चक्रीवादळाचा आहे। होय, भयानक इशारा म्हणजे चक्रीवादळ जवळ येत आहे। आता तारीख जाहीर झाली, या तारखेला महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ धडकणार। दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी चक्रीवादळाच्या बातम्या येतात। कधी छोटी मोठी हवा येते, लोकांना खोटं वाटतं, पण यावर्षी परिस्थिती भयानक आहे। कारण की सॅटेलाइटद्वारे महाराष्ट्राचा एक फोटो काढलाय आणि त्या फोटोमध्ये एक भयानक चक्रीवादळ जवळ येताना दिसलंय। एक धडकी भरवणारा फोटो समोर आलाय। याची चर्चा संपूर्ण देशात सुरू। हे चक्रीवादळ अत्यंत वेगानं भारताच्या भूमीकडे सरकत आहे आणि ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांना बसणार। त्यामुळे तारीख जाहीर करण्यात आली। सध्या महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस सुरू आहे, तर कुठे उष्णतेचा फटका बसतोय। काही ठिकाणी विजा पडून दुर्दैवी घटना घडतात, तर काही ठिकाणी उष्माघाताने बळी जातात। हे सुरू असताना चक्रीवादळाची बातमी समोर आल्याने सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार उडाला। कारण की 2026 हे वर्ष अत्यंत भयानक आहे। काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र मान्सूनचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला होता। त्याच्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असं सांगितलं होतं, पण तो प्राथमिक अंदाज होता। अखेर फायनल अंदाज समोर आला। यामध्ये मान्सूनची तारीख काय, पावसाळा केव्हा सुरू होतोय, काय तारीख आहे हे सांगण्यात आलंय। तसेच कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार याची टक्केवारी देण्यात आली। पण सगळ्यात मोठा धोका सांगितलाय तो चक्रीवादळाचा। यावर्षी 2 अशा तारखा जाहीर केल्यात की या तारखांना चक्रीवादळ धडकणार आहे। मग नेमकं काय तारखा जाहीर करण्यात आल्या, चक्रीवादळ कोणत्या तारखांना येते, मान्सूनचा फायनल अंदाज काय, कोणत्या दिवशी महाराष्ट्रात पावसाळा सुरू होतोय आणि कधी संपणार, किती टक्के पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार, उष्णतेची जी लाट आहे ती कोणत्या 2 तारखांना सर्वाधिक असणार। चला जाणून घेऊया हवामान विभागाने दिलेले 3 मोठे इशारे। राज्यात निसर्गाचा महातांडव। महाराष्ट्रावर 3 पद्धतीनं निसर्ग घाव घालणार। काल हवामान विभागाची मीटिंग झाली, कारण की चक्रीवादळ जवळ येतोय असा एक फोटो व्हायरल झाला। त्या फोटोवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर 3 धोक्याचे इशारे देण्यात आले। मग हे चक्रीवादळ कोणत्या तारखेला येणार, कोणत्या जिल्ह्यावर धडकणार, मान्सून कधी सुरू होतोय हे पाहण्याआधी आपल्याला सध्याची जी परिस्थिती आहे, जो पहिला इशारा आहे तो म्हणजे उष्णतेचा, तो जाणून घ्यावा लागेल। होय, सध्याची उष्णता, उकाडा जो तुम्हाला जाणवतोय, हाच उकाडा दुपटीनं वाढणार। कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झाला आहे। म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ती गरम हवा कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम म्हटलं जातं। हीट डोम म्हणजे एका दृष्टीने गरम हवा एका ठिकाणी जमा होणं ते म्हणजे असतं। यामुळे उष्णता इतके वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही। काल परवा उष्माघाताने अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याची उदाहरणं तुम्ही पाहिली। पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी अतिशय गंभीर इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये तर तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता। हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 सूचना दिल्या। कारण की उष्णतेची लाट केवळ उन्हाळा नाही, तर आरोग्यासाठी मोठा धोका। ही उष्णतेची लाट नेमकं कधीपर्यंत राहणार, काय तारखा आल्यात, कोणत्या 2 तारखांना उष्णतेची लाट सर्वाधिक राहणार, ती तारीख आता हवामान विभागाने बैठकीत जाहीर केली। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चक्रीवादळाचा आहे। चक्रीवादळाची तारीख काय, मान्सून नेमकं कधी धडकणार, मान्सूनची बातमी काय आली, हा मुद्दा आपण डिटेलमध्ये समजून घेतोय। कारण की मान्सूनचा फायनल अंदाज देताच त्या मान्सूनच्या शेवटच्या फोटोमध्ये चक्रीवादळाचा भयानक राक्षस दिसलाय। हे चक्रीवादळ साधं सुद्धा नाहीये। 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं महाराष्ट्राकडे धडकते। त्यामुळे फक्त पाऊसच हे घेऊन येणार नाही, तर त्याच्या मागून प्रचंड वारे आणि विजांचा कडकडाट होणार आणि उष्णतेची लाट देखील त्याच्या पाठोपाठ येते। मग काय आल्या त्या तारखा, आता चक्रीवादळाची तारीख आधी आपण समजून घेणार आहोत। पण त्याआधी मान्सूनच्या बाबतीतली माहिती हवामान विभागाने काय सांगितली, काय मान्सूनचा अंदाज आलाय। एक मॉडेल आहे ज्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल म्हणतात। त्या मॉडेलमध्ये सांगण्यात आले की मान्सूनची तारीख कशी असणार, कधी सुरू होणार, कधी संपणार, कोणत्या जिल्ह्यात पावसाळा कसा असणार याचा अंदाज आपण घेऊयात आणि त्यानंतर चक्रीवादळाची तारीख जाणून घेऊयात। हीट डोम कधी कधी जास्त ऍक्टिव्ह राहणार याची तारीख। मान्सूनच्या बाबतीत आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली। प्राथमिक अंदाजानंतर आता जो सुधारित अंदाज आला आहे तो अधिक उत्कंठावर्धक आहे। हवामान विभागाच्या एक्सटेंडेड रेंज मॉडेलनुसार मे महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनसाठी पोषक हालचाली सुरू होतील। 30 एप्रिल ते 7 मे रोजी अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात मोठ्या घडामोडी घडणार। यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत आहेत। सविस्तर आकडेवारीनुसार जूनमध्ये मान्सूनचं आगमन धमाकेदार असेल। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। जून, जुलै, ऑगस्ट
याच्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये या महिन्यात पावसाचा जोर कायम राहील. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात थोडासा पाऊस लपंडाव खेळण्याची शक्यता. सप्टेंबर परतीचा पाऊस यंदा सक्रिय राहणार असल्याचे संकेत मॉडेलनं दिले. तळ कोकणात मान्सूनची चाऊल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकते. मात्र हे पावसाळी वातावरण तयार होत असताना समुद्रात आकळार विकळार एक वादळ रूप आकार घेते. मान्सून लवकर येणार हे आनंदाचं असलं तरी चक्रीवादळ मान्सूनला अडवणार की त्याचा वेग वाढणार. 120 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील अशा कोणत्या 2 तारखा? आता सगळ्यात मोठी आणि भीतीदायक बाब म्हणजे समुद्रातील सॅटेलाइटने द्वारलेली चक्रीवादळाची स्थिती. सॅटेलाइट फोटोनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टम विकसित होत आहेत. मे महिन्याच्या मध्यात म्हणजे साधारणपणे 14 मे ते 21 मेच्या दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आलाय. हवामान तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात हे वादळ अधिक तीव्र होईल. विशेषतः 20 आणि 21 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील असू शकतात. जर ही सिस्टीम अधिक मजबूत झाली तर कोकण किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तासांपर्यंत जाऊ शकतो. याचा थेट परिणाम कोकण, मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यावर होण्याची शक्यता. हे वादळ मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करू शकतं. अंदमान निकोबार बेटांच्या दिशेने अशा प्रकारची दुसरी सिस्टीम विकसित होत आहे, जी बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व किनारपट्टीला इशारा देत आहे. या चक्रीवादळाचा धोका कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक आहे? कोकणाबाहेरील जिल्ह्यांना याचा काय परिणाम होईल? जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. कुठे काय स्थिती असेल? सध्याच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील 3 वेगवेगळ्या विभागाला संकटाचा सामना करावा लागेल. कोकण विभाग, तिथे चक्रीवादळ आणि मान्सूनपूर्व ढगाळ वातावरणाचा प्रभाव असेल. मे महिन्याच्या सुरुवातीला तिथे आर्द्रता वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवेल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या भागात ट्रॅफ लाईन म्हणजे सक्रिय झाल्यामुळे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच राहील. रात्री उशिरापर्यंत या भागात अवकाळी पावसाचं वातावरण बनण्याची शक्यता. विदर्भासाठी मात्र उष्णतेची लाट हे सगळ्यात मोठं संकट. 29 एप्रिलला विदर्भात पावसाचे काही संकेत असले तरी तोपर्यंत सूर्याची आग ओकणारी किरणं जनजीवन विस्कळीत करू शकतात. शेतकऱ्यांनी आपली कापणी केलेली पिके सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचं आहे, कारण की येत्या 72 तासात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा वेग वाढणार. मग या तिहेरी संकटातून वाचण्यासाठी सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांना नेमकं काय काळजी घ्यायची? चक्रीवादळाच्या तारखामध्ये काही बदल होऊ शकतो का? आता सध्या एकूणच परिस्थिती पाहता मे महिना महाराष्ट्रासाठी परीक्षेचा काळ ठरणार. एका बाजूला अंगाची लाही लाही करणारी उष्णता आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड पिकाचं नुकसान करत असलेला प्रचंड मोठा अवकाळी पाऊस आणि तिसऱ्या बाजूला येतं ते मोठं संकट. ते संकट म्हणजे चक्रीवादळाचं संकट. होय, या संकटामुळे महाराष्ट्राला मोठा धोका आता वर्तवण्यात आलाय. आता तुम्ही सांगायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? गारपीट होते, पाऊस पडतोय की विजांचा कडकडाट होतोय की भयानक उष्णता सुरू आहे? कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता? तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पावसाची परिस्थिती कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.